नमस्कार, मी स्वप्नाली स्पीड न्यूज लाईव्ह 24 आयोजित स्पीड आयकॉन पुरस्कार सोहळा 2021 या विशेष भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रहो, सध्याची तरुणाई इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्राकडे एक करिअर ऑप्शन म्हणून पाहते. हे करिअर चूज करताना नेमकं कशा प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे यावरती मार्गदर्शन करणार आहेत पवन बेकिनकर सर. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यापूर्वी त्यांच्याबद्दल मी आणखीन थोडंसं सांगू इच्छिते. पवन बेकिनकर सर हे सीझन वेडिंग प्लॅनर्स चे फाउंडर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये आणि कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही स्पीड आयकॉन हे अवॉर्ड सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे आणि कोल्हापुरातच नाही तर कोल्हापूरच्या बाहेर होल ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आपण चर्चा करणार आहोत सध्याच्या परिस्थितीवरती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि इव्हेंट इंडस्ट्री बद्दल. तर सर्वप्रथम मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही हे क्षेत्र का निवडलं? ऍक्च्युली क्षेत्र हा जेव्हा या क्षेत्रात जेव्हा मी पडलो त्यावेळी इव्हेंट मॅनेजमेंट ऍज सच असं कोल्हापुरात काही नव्हतं. तर सुरुवात अशी झाली की मी डी.वाय. पाटील कॉलेजला होतो, तिथे इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग करत 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 मला ह्या एंटरटेनमेंट पार्ट मध्ये जास्ती कल पडायला होता. मी साईड बाय साईड हळू छोटे मोठे प्रोग्राम, बर्थडेज अशी करत करत मी सुरुवात केली. तो मग तसं मागायला गेलं तर ऍक्सिडेंटल इव्हेंट प्लॅनर होता, तो इव्हेंट प्लॅनर झाला आणि मग तो इव्हेंट करत 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 मी आज एक 10-12 वर्ष झाली आणि मी त्याच फील्डला मी करिअर चूज झालो बाय डिफॉल्ट झालं. बाय डिफॉल्ट, ओके. त्यानंतर सीझन वेडिंग प्लॅनर हे जे तुम्ही फाउंडर आहात, तुमची स्वतःची फर्म आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सीझन्स वेडिंग प्लॅनर या बाबतीत खूप सुरुवातीपासून सांगायचं झालं तर आयडियाही नव्हती की कशा पद्धतीचे इव्हेंट्स येणार आहेत पुढे किंवा काय पद्धतीचं फ्लो होणार आहे माझा इव्हेंट फ्लो सगळा वगैरे, करिअर फ्लो वगैरे. पण खूप अप अँड डाऊन्स बघितले, खूप वेगवेगळ्या प्रकारचे हर्डल्स आलेत मला. पण तरी सुद्धा एक ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत मला कसं तरी जायचं आणि तो पार करायचा हे एक टार्गेट डोक्यात होतं आणि तसंच मी अनुभव घेतच शिकत आलो आणि त्या अनुभवानंच मला इथपर्यंत आज आणलेलं आहे. असं तो थोडक्यात ते इव्हेंट प्लॅनरचं हे आहे. सीझन्स वेडिंग प्लॅनर ऍक्च्युली आमची फर्म आहे, पूर्ण महाराष्ट्र लेवलला काम करते आणि जवळपास बघायला गेलं तर गोवा, महाबळेश्वर, कोल्हापूर, पुणे हे आमचे होम पेज आहेत जिथे आपण रेग्युलर काम करतो आणि बऱ्याचशा हॉटेल्सची सुद्धा टायप आहे आपलं. आणि वी आर मोस्टली इन टू वेडिंग्स. आपण कॉर्पोरेट इव्हेंट्सही करतो, बर्थडे पार्टीजही करतो, सगळं करतो, पण वेडिंग मध्ये खूप आमचा हातखंडा चांगला आहे. आणि तसं बघायला गेलं तर I hold a record in this entire region of handling 26,000 guests. 26,000 लोकांपर्यंत गेस्टचं काम केलेलं आहे आपण आणि 10-15,000 तर रेग्युलर करत होतो. इनफॅक्ट कोविडच्या आधी, सिच्युएशनच्या आधी, कोविड यायच्या आधीचे एक विषय होते की एवढं पब्लिकमध्ये काम केलेलं आहे. पण आता सुद्धा डेस्टिनेशन वेडिंग्स आहेत, 200 लोक, 200 लोक किंवा एक 300-350 लोकांपर्यंत डेस्टिनेशन वेडिंग सुद्धा आपण खूप चांगले करतात. तसं बघायला गेलं तर थीम वेडिंग्स हा एक आमचा एक रूट आहे ज्याच्यामुळे आम्हाला खूप स्कोप वाढत गेला आमच्या इंडस्ट्रीमध्ये आणि क्लायंट्स माझे डेव्हलप होत गेले. आणि तसं बघायला गेलं तर हे थीम जे आहे प्रकार हा वेडिंग मध्ये नसून हा बर्थडे थीम बर्थडेज पण होतात, थीम कन्सेप्ट वेडिंग अदर इव्हेंट्स पण होतात. रॅदर एक्झिबिशन सुद्धा आपण बरेच केलेले आहेत. ग्लिट्स म्हणून आपली स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि जी XYZ नंबर ऑफ एक्झिबिशन मध्ये एक्झिबिशन करतो आम्ही. आणि त्यामध्ये तुमची टीम आहे जी तुम्हाला एकदम सपोर्टिव्ह आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? टीम माझी इनहाऊस टीम 5 जणांची आहे आणि शुभम आहे, शुभम मुळेकर म्हणून, तो शक्यतो सगळं माझं हँडल करतो, सगळा चार्ज त्याकडेच असतो. आणि ऍज अ टीम ही लोक मला खूप सपोर्टिव्ह आहेत, म्हणजे खूपच रिलायबल आहेत. मी कधी कुठल्या इव्हेंटवर नसलो तरी तो इव्हेंट व्यवस्थित पार पडेल ही शक्यतो गॅरंटी असते. एक वेळी असं होतं की 2 इव्हेंट्स एकत्र येतात, तेव्हा मग ती टीम ऑटोमॅटिक व्यवस्थित काम करते आणि मी एक ठिकाणी व्यवस्थित काम करतो, असं होतं. पूर्णपणे सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला त्याच्यामध्ये असतो. सीझन वेडिंग प्लॅनर्स मध्ये कोणकोणत्या प्रकारचे इव्हेंट्स तुम्ही ऑर्गनाईज करता आणि कशा पद्धतीने लोकांचा त्याला रिस्पॉन्स असतो? इव्हेंट्स बघायला गेले तर एन नंबर ऑफ कॅटेगरीज आहेत इव्हेंट्स मध्ये. म्हणजे वेडिंग इव्हेंट्स झाले, कॉर्पोरेट झाले, बर्थडे पार्टीज झाले, लाईव्ह शोज झाले,
एक्झिबिशन्स असेल किंवा XYZ काय असेल ते, हे सगळेच कॅटेगरीमध्ये आपण काम करतो. पण वेडिंग मध्ये आपण स्पेशलाइज्ड आहोत. म्हणजे प्युअर वेडिंग प्लॅनर म्हणून तेवढ्यासाठी सीझन्स इव्हेंट मॅनेजमेंट माझ्या मेन कंपनीचं, पण मी ॲज रिप्रेझेंट होते वेडिंग प्लॅनर म्हणून. त्यामुळे आम्ही त्यावर जास्त एम्फसाइज केलेलं आहे. आणि वेडिंग ह्याच्यावर खूपच आमचं कंट्रोल आहे प्रॉपर, की खूप मेजॉरिटी बघायला गेलं तर वेडिंग खूप केलेत मी माझ्या एंटायर करिअरमध्ये. त्यामुळे वेडिंगचा हक्कंड आपला चांगला आहे, मग भले ती कुठल्याही रिलिजनचा असो, कुठल्याही कॅटेगरीचा असो. बरोबर. आपण या म्हणजे पुढच्या प्रश्नांकडे मी वळणार आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हिरव्या निसर्गाच्या सानिध्यात आपले प्रियजनांसोबत अविश्वसनीय क्षणांत रम्य होण्याचे अतुलनीय ठिकाण. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर कृषी पर्यटन केंद्र प्रमाणित व्यंकटेश ॲग्रो टुरिझम, कळंबा रोड, कोल्हापूर. व्यंकटेश ॲग्रो टुरिझम, कोल्हापूर. संपर्क 9284890234 आणि 8999210023. खमंग सुगंध चहुबाजू फिरी, खवय्ये गिरी. For more videos and information, download Speed News Live 24 app and subscribe our YouTube channel. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण इव्हेंट इंडस्ट्री बद्दल बोलत आहोत आणि यावरती आपण चर्चा करत आहोत पवन बेकिनकर सर यांच्यासोबत. सर, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा आहे की इव्हेंट इंडस्ट्री मधले कोणते एव्हेन्यूज आहेत जे लोकांना माहिती नाही आहेत? एव्हेन्यूज असे बऱ्यापैकी आपण जे नेहमी ऐकतो, वेडिंग्स आहेत किंवा कॉर्पोरेट इव्हेंट्स आहेत किंवा बर्थडे पार्टीज असे आहेत, पण त्यामध्ये सुद्धा काही कॅटेगरीज असे आहेत. फॉर एक्झाम्पल वेडिंग म्हटलं तर वेडिंग मध्ये थीम वेडिंग म्हणून एक प्रकार आहे, जे ऍक्च्युअल लोकांना माहित नसतं. युजली आपण आता कुठेही चौकशीसाठी वगैरे गेलो तर थीम करायची आम्हाला असा प्रकार असतो. तर थीम ऍड ऍक्च्युअल काय असते ही खूपच कमी लोकांना माहिती आहे कोल्हापुरात. आणि तसे एन नंबर ऑफ इव्हेंट प्लॅनर्स कोल्हापुरात झाले. म्हणजे आम्ही सुरुवात केली त्यावेळी तर आम्ही 5-6 जणच होतो, पण आता ते तसं बघायला गेलं तर 150 लोक सापडतील. पण त्या 150 लोकांपैकी किती लोकांना इव्हेंट वेडिंग मधलं थीम वेडिंग हा प्रकार माहिती नाही मला. मग थीम वेडिंग प्रकार काय होतो की कुठल्याही वेडिंगला तुम्ही जेव्हा जाता त्यावेळी एंट्रन्स, त्यानंतर येतो पाथवे, त्यानंतर येतो स्टॉपर. त्यानंतर स्टॉपर एक प्रकार असतो की एक एलिमेंट असतो, जसं आपण गणपती वगैरे लावतो तर एक स्टॉपर एक प्रकार येतो. आणि त्यानंतर स्टेज आणि त्या एंटायर अँबियन्स. तर हे स्टार्ट टू एंड टू एंड हा एक थीम मध्ये क्रिएट केला जातो डेकॉर. म्हणजे तशी त्याच पद्धतीचं फॅब्रिक एंट्रन्सला असावं, तसंच फॅब्रिक स्टेजवर असावं. तर ही गोष्ट फार मॅटर करते. आणि तर ते थीम वेडिंग क्रिएट होतं. युजली आपण पिंटरेस्ट वगैरे गेलो तर किंवा गोवा जेव्हा वेडिंग बघतो आपण तिथे थीम वेडिंग क्रिएट केलेलं असतं, जे आपण मूवीज मध्ये वगैरे बघतो. आणि आपल्या इथं कसं आहे, बजेट पण थोडा कन्सिडर केला जातो विषय, म्हणून थीम वेडिंग हा प्रकार खूप कमी आहे. तर मी माझ्या पद्धतीनं तर खूप डिलिव्हर करायचा प्रयत्न करतो की थीम वेडिंग व्हावी, म्हणजे माझे क्लायंट्स आहेत त्या पद्धतीनं आम्ही करतोच ते. पण हा प्रकार लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे.
की ती वेडिंग कशी करतात आणि काय करतात. यासाठी जे कोण इच्छुक असेल त्यामधलाच एक पार्ट आहे डेस्टिनेशन वेडिंग. डेस्टिनेशन वेडिंग. डेस्टिनेशन वेडिंगला सुद्धा आजकाल प्रेफरन्स दिला जातो, हो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? डेस्टिनेशन वेडिंग खूप इंटरेस्टिंग वेडिंग होत आहे ऍक्च्युली. असं वाटायला जबाबदारीचं काम आहे नाही असं नाही, पण यू नीड टू वर्क इन ऍट मायक्रो लेवल. म्हणजे मायक्रो लेवलला प्लॅनिंग लागते त्याची, आणि त्यामध्ये व्हेन्यू व्हिजिट खूप महत्वाचा आहे. तुम्ही क्लायंट बरोबर ठरवताय तेव्हा तुम्ही व्हेन्यू बरोबर ऑन व्हेन्यू क्लायंट बरोबर तुम्ही तिथे पाहिजे. प्लस त्याची एव्हरी सिंगल डिटेलिंग, म्हणजे फक्त आपलं सामान घेणे आणि जाऊन तिथे सेटअप करणे आणि वेडिंग करणे असं होत नाही. त्यामध्ये हॉटेलचे काय नॉर्म्स आहेत, हॉटेलचे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तिथं मला माझ्या ऍक्सेसरीजशी लागणाऱ्या गोष्टी कितपत डिस्टन्सवर मिळतात, किंवा आपलं आणि आपण आपल्या क्लायंटचा विचार करतो, पण आपले लेबर पण आपला एक महत्वाचा, किंवा आपले वेंडर्स ही आमचे असेट असतात, आणि यांचा सुद्धा विचार करणं फार महत्वाचं असतं. तर त्यांचं होणारं जेवण, त्यांना राहायची सोय, हे सगळ्या गोष्टी डेस्टिनेशन केल्या जातात. आणि रिगार्डिंग क्लायंट असेल तर क्लायंटला तर आपण जे कमिट करतो ते डिलिव्हर केलंच पाहिजे. मग भले तुम्ही तुमच्या पॉकेटमधून घाला, पण कमिटमेंट पाळायची असते. आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी आपल्या इथं तर जवळपास गोवाचा हा एक ऑप्शन चांगला आहे, महाबळेश्वर आहे. तर दोन्हीकडे माझ्या हॉटेल्सची टाईप आहे, गोव्यात सुद्धा आहे, महाबळेश्वर मध्ये सुद्धा आहे. त्यामुळे गुड डेस्टिनेशन वेडिंग आपण करतो. मी गेले 5-6 वर्ष बरेच डेस्टिनेशन वेडिंगच केले. ओके. त्यानंतर इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये फ्युचर कसं आहे, म्हणजे जे आता सध्या आहेत इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्यांना आता एंटर करायचं आहे त्यांच्यासाठी फ्युचर प्लॅन, म्हणजे फ्युचर्स कसे आहे? फ्युचर म्हणून ॲज अ इव्हेंट मॅनेजमेंटला बघितलं तर आता खूपच सॅच्युरेशन झालेलं आहे. आणि मुळात म्हणजे एखादा न्यू कमर पण असेल तर त्याला मी नक्कीच सजेस्ट करेन की तू पहिला शिकून घे. की इव्हेंट मॅनेजमेंट फक्त दिसताना लांबून बाहेरून वाटतं की हा खूप छान डेकोरेशन केलंय, खूप छान मॅनेजमेंट केलंय, लोकांचं कौतुक होतं किंवा आम्हाला अप्रिशिएशन मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून दिसतात. पण बॅकस्टेजला कितपत त्याचा त्रास झालेला असतो आणि काय असतं हे आम्हालाच माहित असतं. न्यू कमर्स नाही, युजली माझं सजेशन हे राहील की तुम्ही कोणाकडे तरी शिकून घ्या, कोणाच्या अंडर ट्रेनिंग घ्या. फॉर गुड इव्हेंट कंपनीज अप्रोच करा, त्यांच्याकडे ट्रेनिंग घेऊन तुम्ही शिकून घ्या की कशा पद्धतीचं इव्हेंट ऍक्च्युली होतो बॅकस्टेजला. रात्र पूर्ण 2 रात्र जागा लागतात. हे न्यू कमर्सच्या अजून पेशन्स लेवलमध्ये नाहीये. पेशन्स खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे ते त्यांना हेच सजेशन राहील की कोणाकडे तरी शिकून घ्या पहिला, आणि मग तुम्ही या इंडस्ट्रीचा करिअर म्हणून विचार करा. आधी बघा तुमची झेप किंवा आपली कॅपॅसिटी कितपत आहे डिलिव्हर करण्याची, आणि मग ते किंवा पडलेलं कामही करायला लागतं. अशा वेळी लास्ट मोमेंटला असं होतं की पडलेले काम, झाडू जरी घ्यायला लागला तर झाडू घ्यायला लागतो, ऑब्व्हियसली आहे. पण न्यू कमर्सचं माझं सजेशन हेच आहे की तुम्ही पहिला शिकूनच घ्या. नाहीतर काय होईल, तुम्ही कुठला तरी इव्हेंट घेणार, तो इव्हेंट जर फेल गेला तर जी काय कॉस्ट तुमची डिसाइडेड असते ती कॉस्ट तुम्हाला बेअर करायला लागते. असं होतं ते. त्यामुळे त्या मोठ्या धक्क्यात तुम्ही जाऊ नका. तर माझं मत आहे की ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग घेऊन मग तुम्हाला कळेल की आपण हे करू शकतो की नाही करू शकतो, आणि मग तुम्ही करिअर म्हणून विचार करू शकता. करिअरमध्ये सुद्धा एवढं सॅच्युरेशन आहे की प्रत्येकाचे आपले क्लायंट ठरलेले आहेत. कारण क्लायंट बेस प्रत्येकाचा तयार झालेला आहे. आम्ही जे सिनियर, माझ्यापेक्षा जे सिनियर आहेत किंवा आम्ही आहोत किंवा माझ्यापेक्षा जे आता सेटल नवीन आलेले आहेत, त्यांचे सगळ्यांचे क्लायंट बेस तयार झाले. शक्यतो कॉम्पिटिशन पण क्रिएट होतं, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यामध्ये जेव्हा एखादा पर्सन एंटर करतो त्यामध्ये त्याला ऑलरेडी ज्यांचा जम आहे त्यांना कॉम्पिट करायचं अवघड होतं, 100% अवघड होतं. तुम्हाला मटेरियल थोडं त्या पद्धतीचं ठेवायला लागतं, इन्व्हेस्टमेंट आली. त्यामुळे न्यू कमरला खूपच अवघड आहे की या इंडस्ट्रीत परत सर्व्हाइव्ह होणं. कारण ऑलरेडी आता जे इव्हेंट प्लॅनर्स आहेत आजच्या कोविड सिच्युएशनमुळे असं आहे की हेच सर्व्हाइव्ह करण्याच्या नादात आहेत. मी त्याच पुढच्या प्रश्नाकडे वळणामध्ये की आताची सध्याची परिस्थिती कशी आहे. तुम्ही हा प्रश्न मला एक इव्हेंट इंडस्ट्रीला काय फेस करावं लागलं किंवा लागतं आता सध्या, तेच हा प्रश्न तुम्ही जर 1-1.5 आठवडा विचारला असताना तर खूपच क्रिटिकल कंडिशन होती सगळ्यांची. कारण आयडिया नव्हती की पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे. कोविडला खूपच इम्पॅक्ट दिला इव्हेंट इंडस्ट्रीवर. कारण आमचं काम आहे लोकांबद्दल, तुम्ही लोक जमा करू शकत नाही तर तुम्ही इव्हेंट करणार कशी. तर कोविडनं खूपच भयंकर इम्पॅक्ट दिला. म्हणजे अक्षरशः बघायला गेलं तर 0 पासून सुरुवात झाली सगळ्यांची, असं म्हणायला हरकत नाही. आणि आता अशी सिच्युएशन आहे की हळूहळू एक रे ऑफ होप दिसतोय की ओपन होईल,
तिसऱ्या लाटेचं अजून डिस्कशन चालूच आहे, पण तरी सुद्धा लोक आता ऐकत नाहीये. लोकांना एवढे दिवस पोस्टपोन वेडिंग करत लोकांचे पेशंट सगळं संपलेले. त्यानंतर आता काय व्हायचं ते उद्या आम्ही वेडिंग करणारच, हे आता अप्रोच आमच्या क्लायंट्स आहे. त्यामुळे आता तरी इव्हेंट्स होतीलच, हे एक अंदाजे दिसतात. जर गव्हर्नमेंट स्ट्रिक्ट रूल आणलेच तरच ते परत स्टॉप होणार, नाही तर मग वेडिंग सुरू झाले सगळे आहेत. त्यानंतर कॉर्पोरेट इव्हेंट्स आहेत, शैक्षणिक इव्हेंट्स आहेत. कॉर्पोरेटला थोडा वेळ लागेल, कारण कॉर्पोरेट कसं बाय डिफॉल्ट पुणे मुंबईच्या कंपनीत येत आहे, त्यामुळे पण छोटे छोटे बर्थडे पार्टीज, लग्न समारंभ ह्या इव्हेंट्सना आता सध्या स्कोप आहे. हो डेफिनेटली आहे. म्हणजे जे नवीन येऊ इच्छित आहेत, म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये एंटर करणार आहेत, त्यांना इथे पुढे फ्युचर स्कोप आहे याच्यामध्ये एंटर करण्यासाठी. आणि जे आता ऑलरेडी आहेत त्यांना सुद्धा एक चांगला स्कोप मिळालेला आहे की आता मार्केट ओपन झालेलं आहे, त्यामुळे ते इव्हेंट्स घेऊ शकतात. आता वेडिंग सुरूच आहेत सध्या आणि चांगल्या स्केलला सुरू आहेत. आणि बजेट सुद्धा हळूहळू जे मार्केट डाऊन झालं होतं पूर्ण, की काय म्हणजे बऱ्याच डेकोरेटर्सची किंवा लोकांची अशी परिस्थिती झाली होती की काय पडेल ते काय मिळेल ते करायचं आणि काय रेटला येईल ते करायचं, अशीच वेळ आली होती. कारण लोकांकडे रोटेशनलाही पैसे नव्हते आणि खिशातही पैसे नव्हते. तर मग आता असं झालंय की हळूहळू परत ते मार्केट आपोवा लागले आणि हळूहळू रेट या लागला क्लायंटचा. त्यामुळे कोविड नंतरची ही परिस्थिती आहे सध्या मार्केटची. आणि याच्यामध्ये आता करिअर ऑप्शन सुद्धा सरांनी सांगितलं की ओपन आहे, तुम्ही एंटर करू शकता. पण एवढंच की एखाद्या चांगल्या पर्सनच्या अंडर एक मार्गदर्शन घेऊन तरच तुम्ही एंटर करा ह्याच्यामध्ये, जर तुम्हाला इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये एंटर करायचं आहे. सर तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या व्ह्युअर्सना केलं. आणि त्यात परत स्पीड आयकॉन हा जो स्पीड आयकॉन पुरस्कार सोहळा आहे त्याचे पण तुम्ही मानकरी ठरला आहात, त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन आमच्या स्पीड न्यूज लाईव्ह 24 फॅमिलीकडून आणि माझ्याकडून. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. फॉर मोर व्हिडिओज अँड इन्फॉर्मेशन डाउनलोड स्पीड न्यूज लाईव्ह 24 ॲप अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल.